जिल्हा परिषद शिक्षक आंतरजिल्हा बदली विशेष संवर्ग 1 व 2 साठी 3 वर्षांच्या सेवेची अट अनिवार्य। मुंबई महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे। 23 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या अधिकृत पत्रानुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग -1 आणि भाग -2 अंतर्गत विनंती बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांना आता विद्यमान शाळेत किमान 3 वर्षांची सलग सेवा पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे। काय आहे शासनाचा निर्णय? ग्रामविकास विभागाने 7 एप्रिल 2021च्या शासन निर्णयातील तरतुदींचा हवाला देत हे स्पष्ट केले आहे की ज्या शिक्षकांनी यापूर्वी विशेष संवर्ग भाग -1 किंवा भाग -2 अंतर्गत बदलीचा लाभ घेतला आहे त्यांना पुढील 3 वर्षे पुन्हा विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही। महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार कोणत्याही पदावरील सामान्य कालावधी हा 3 वर्षांचा असतो। याच नियमाच्या आधारे शिक्षकांसाठी ही अट लागू करण्यात आली आहे। पात्रतेचे निकष: विशेष संवर्ग भाग -1 आणि 2 अंतर्गत बदलीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या शिक्षकांची संबंधित शाळेत 3 वर्षे सलग सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे। सन 2022च्या बदली प्रक्रियेसाठी 30 जून 2022 पर्यंत ज्यांची 3 वर्षे पूर्ण झाली आहेत असे शिक्षक या संवर्गातून अर्ज करण्यास पात्र ठरतील। शासनाच्या या स्पष्टीकरणामुळे बदली प्रक्रियेतील संभ्रम दूर झाला असून नैसर्गिक न्याय तत्वानुसार ही अट शिथिल न करता कडकपणे लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या संदर्भातील सूचना सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून ही बाब संबंधित सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्याचे आदेश पत्राद्वारे देण्यात आले आहेत। मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा। त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा। आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल। लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे।